अथ श्री साई सच्चरित अध्याय 28वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। साई नभे एकदेशी, साई सर्वभूत निवासी, आब्रह्म कीटक मुंगी माशी, व्यापक सर्वांशी सर्वत्र। साई शब्द ब्रह्मी पूर्ण, दावी परब्रह्मीची खूण, ऐसा उभय भागी प्रवीण, तेणेच सद्गुरुपण तया ते। स्वये मोठा ज्ञानी गहन, करू नेणे शिष्य प्रबोधन, अथवा निज स्वरूपावस्थान, त्याचे सद्गुरुपण तयाला। पिता देई देहासी जनन, जनना पाठी लागे मरण, गुरु निर्दाळी जनन मरण, ते कनवाळूपण आणिक। आता पूर्वील अनुसंधान, कीजे स्वप्नाध्याय श्रवण, कैसे भक्तांचे स्वप्नी जाऊन, बाबा दर्शन त्या देत। कोणास म्हणत त्रिशूल काढी, कोणापाशी मागत खिचडी, कोणास घेऊन हाती छडी, पाठते फोडीत गुरुमिशे। कोणास स्वप्नी जाऊन भेवंडी, सुरापानादी मोडीत खोडी, टाळून भक्तांची अनेक साकडी, लावीत गोडी निजपदी। कैसी कोणाची पाठ फोडिली, वरवंट्याने छाती ठेचिली, दशमाध्यायी वार्ता हे कथिली, श्रोता आकर्णिली आधीच। पुढील कथेची अपूर्वाई, धन्य परिसता धन्य जो गाई, दोघे समरसती ठाईंचे ठाई, सौख्य अनपायी लाधती। असत्कथा निंदादी श्रवण, या पापांचे होईल क्षालन, करू संत कथानुवादन, परमपावन जे सदा। आता तेच कथा निरूपण, श्रोता सादर कीजे श्रवण, पदोपदी येईल दिसून, कृपाळूपण साईंचे। राली बंधू ग्रीक व्यापारी, खरीदी सर्व हिंदुस्थान भरी, पेढ्या तयांच्या शहरो शहरी, मुंबा नगरी ही एक। तेथील अधिकाऱ्यांचे पदरी, सांप्रत लक्ष्मी चंदासी नोकरी, अतिविश्वासू आज्ञाधारी, काम करीत मुंशीचे। रेल्वे खात्यात आरंभी होते, व्यंकटेश मुद्रणागारी मागुते, तेव्हाच साईंच्या समागमाते, लाधले कैसे ते परिसा। माझा माणूस देशावर, असो का हजारो कोस दूर, आणीन जैसे चिडीचे पोर, बांधून दोर पायास। ऐसे बाबा कितीदा वदले, जना लोकांही बहुती ऐकिले, अनुभवाही तैसेच आले, कथितो त्या लीलेस बाबांच्या। नेली ऐसी पोरे कितीक, देशोदेशींची शिर्डीस अनेक, त्यातीलची लक्ष्मीचंद एक, पोर हे भाविक बाबांचे। जेव्हा बहुजन्म संपादित, प्राक्तन कर्म उदया येत, तेव्हाच संत समागम लाभत, मोहजनित तमनासे। विवेकाग्नी होई प्रदीप्त, भाग्योदया वैराग्य पावत, संचित कर्म क्षया जात, होत जीवित साफल्य। दिठी भरता साईनाथ, दुजियान लाभे वावतीत, तेही असोत नयन निमीलित, साईनाथ चौपासी। झाली लालाजींची भेटी, कथिल्या त्यांनी ज्या स्वानुभव गोष्टी, प्रेमे साठविल्या हृदय संपुटी, उत्कंठा पोटी त्या सांगू। धरणे आले तयास देख, ती ही लीला अलौकिक, काना मना करून एक, श्रोते भाविक परिसोत। सन 1910 नाताळामधील दिवस पहा, शिर्डी प्रयाण योग तेव्हा, लाधला हा लालाजी ते। तेव्हाच प्रथम प्रत्यक्ष दर्शन, परी हा योग येण्याचे चिन्ह, 1-2 महिन्यांचे आधीच जाण, आले घडून ते ऐका। सांताक्रूझ गावी असता, ध्यानी मनी काहीही नसता, स्वप्न पडले तयास अवचिता, नवल दृष्टांता देखिले। म्हातारा एक दाढीवाला, साधू भक्त वृंदी वेढिला, ऐसा महात्मा उभा देखिला, तो अभिवंदिला सप्रेम। पुढे दत्तात्रेय मंजूनाथ, बिजूर उपनावाचे गृहस्थ, आले लक्ष्मीचंद तेथ, कीर्तनार्थ गणुदासांच्या। दासगणूंची नित्य पद्धती, समोर बाबांची छबी मांडिती, ती देखताच लक्ष्मीचंदा प्रती,
आठवली मूर्ती स्वप्नींची, तीच दाढी तेच वय, तेच अवयव तेच पाय, लखमी चंदाचा लागला लय, की तोच हा होय महात्मा. आधीच ते दासगणूंचे कीर्तन, त्यात तुकारामाचे आख्यान, वरी त्या स्वप्नींच्या साधूचे दर्शन, लालाजी तल्लीन बहु झाले. लखमीचंद मनाचे कोमळ, डोळी आले प्रेमाश्रुजळ, लागून राहिली जीवास तळमळ, मूर्तीही प्रेमळ देखेन कै. आधी जी देखिली स्वप्नांती, प्रतिमा जियेची कीर्तनांती, तिकडेच लागली अंतर्वृत्ती, आणिक चित्ती येईना. भेटेल काय कोणी स्नेही, जो मज शिर्डीची सोबत देई, कधी मी प्रत्यक्ष या संतांपायी, वाटले डोई ठेवीनही. होईल या साधूंचे दर्शन कदा, भोगीन काय त्या प्रेमानंदा, ऐसी उत्सुकता लखमी चंदा, लागून सदा राहिली. लाविली पाहिजे खर्चाची सोय, आता पुढे करावे काय, दर्शन सत्वर कैसे होय, लागे उपाय शोधाया. देव सदा भावाचा भुकेला, पहा कैसा चमत्कार घडला. तेच रात्री 8चे समयाला, दरवाजा ठोठावला स्नेहाने. मग दार उघडून जो पाही, तो शंकरराव तयाचा स्नेही. पुसे लखमी चंदास पाही, येता काही शिर्डीस. केडगावी जाण्याचा मानस, नारायण महाराज दर्शनास. होता परी आले मनास, आधी शिर्डीस जावे की. करावे यत्प्रीत्यर्थ सायास, तेच जै चालून येई अप्रयास. पारावारन आनंदास, मनास लखमी चंदाचे. घेतली चुलत भावापासूनी, रकम 15 रुपये उसनी. शंकररावांनी ही तैसेच करूनी, केली प्रयाणी सिद्धता. बिस्तरा बिछायत घेतली, निघावयाची तयारी केली. जाऊनी वेळी तिकिटे मिळविली, गाडी साधिली उभयांनी. शंकरराव मोठे भजनी, गाडीत भजन केले उभयांनी. लखमीचंद चौकसपणी, करी रस्त्यांनी चौकशी. शिर्डीकडील कोणी जन, भेटता करावे तयास नमन. सांगा साईबाबांचे महिमान, अनुभव प्रमाण आम्हाला. साईबाबा मोठे संत, नगर बाजूस अतिविख्यात. म्हणती तयांची काही प्रचित, आम्हासी निश्चित वदावी. डब्यात 4 मुसलमान, शिर्डी निकट जयांचे स्थान. परस्पर वार्ता वर्तमान, करिता समाधान वाटले. साईबाबांची काही माहिती, असल्यास निवेदा आम्हा प्रती. लखमीचंद अतिभावार्थी, तयास पुसती प्रीतीने. साईबाबा महान संत, शिर्डीत बहुत वर्षे नांदत. असे महान अवलिया महंत, प्रत्युत्तर देत ते तया. येणेप्रमाणे बोलता चालता, आनंदाने मार्ग क्रमिता. दोघे कोपरगावास येता, आठवले चित्ता शेटीच्या. साईबाबांस पेरूंची प्रीती, कोपरगावी पेरू पिकती. म्हणती गोदेच्या काठी विकती, समर्पू येतील बाबांस. परी येता गोदावरी काठी, देखावा पाहून हर्षले पोटी. तांगा पोहोचला पैलतटी, विसरले गोठी पेरूंची. तेथून शिर्डी 4 गाव, तांगा निघाला भरधाव. लखमी चंदास झाला आठव, जेथेन ठाव पेरूचा. तो एक म्हातारी डोईवर पाटी, धावता देखली गाडीच्या पाठी. थांबविली गाडी तियेसाठी, पेरूच भेटीस आले की. लखमीचंद आनंद भरित, निवडून पेरू घेत. राहिले पाटीत ते म्हातारी म्हणत, अर्पा मज प्रीत्यर्थ बाबांना. पेरूंची स्मृती आणि विस्मृती, म्हातारीची गाठ अवचिती. तिची ती पाहुनी साई भक्ती, दोघेही चित्ती विस्मित. आरंभी म्हातारा दिसला स्वप्नी, तोची पुढे आढळला कीर्तनी. त्याचीच ही म्हातारी नसेल ना कोणी, लालाजी मनी तरकले. असो मग पुढे गाडी हाकिली, बोलता बोलता शिर्डी गाठली. दुरुनी मशिदीची निशाणे देखिली, भावे वंदिली उभयतांनी. मग ते पूजा संभारेसी, गेले तात्काळ मशिदीसी. घेऊनी साई दर्शनासी, आनंद चित्तेसी ते झाले. अंगणाचे द्वारातून
सभामंडपी प्रवेशून पाहोनी बाबांची मूर्ती दुरून सद्गद मन जाहले. होता इच्छित मूर्तीचे दर्शन लखमीचंद जाहला तल्लीन. विसरून गेला भूक तहान स्वानंद जीवन लाधला. हाती घेऊन निर्मळ जळ प्रक्षाळिले चरण कमळ. अर्घ्यपाद्यादी पूजा सकळ केळी श्रीफळ अर्पिले. धूप दीप तांबूल दक्षिण केली मानस प्रदक्षिण. करोनी पुष्पहार समर्पण बैसले चरण सन्निध. भक्त प्रेमळ लखमीचंद तयासही गुरुकृपेचा आनंद. पावुनी साई चरणारविंद रमला मिलिंद जैसा तो. तेव्हा बाबा झाले वदते साले रास्ते में भजन करते और दूसरे आदमी से पूछते. क्या दूसरे से पूछना, सब कुछ अपने आंखों से देखना. क्यों दूसरे आदमी से पूछना, झूठा है क्या सच्चा सपना. कर लो अपना विचार आप, मारवाड़ी से लेकर उछिती. क्या जरूर दर्शन की होती, हुई क्या अब मुराद पुरती. आश्चर्य चित्ती परिसता आपण मार्गात केली चौकशी. बाबांस येथे ती कळली कैशी. हेची आश्चर्य परममानसी लखमीचंदासी वाटले. घरी आपणा पडले स्वप्न, गाडीत आपण केले भजन. कळले कैसे बाबास वर्तमान, काय अंतर्ज्ञान हे. होती दर्शनाची उत्कंठा, होता खराच पैशांचा तोटा. उसने घेऊन केला पुरवठा, तेही पहा ठाऊक या. आश्चर्य परम लखमीचंदा, आश्चर्य सकल भक्तवृंदा. आश्चर्य सत्पद पंकज मिलिंदा, अतर्क्य विंदान बाबांचे. काढो निऋण करणे सण, अथवा यात्रा पर्यटन. नावडे बाबांस कर्जबाजारीपण, शिकवण ही मुख्य येथील. असो ते सकळ भक्तां समवेत, हेही साठ्यांचे वाड्यात जात. दुपार भरता जेवावया बैसत, आनंद भरित मानसे. इतुक्यात बाबांचा प्रसाद म्हणून, कोणा भक्ताने सांजा आणून. वाढीला थोडा पानांवरून, तृप्त तो सेवून जाहले. दुसरे दिवशी भोजन समयी, झाली लालाजीस सांज्याची सई. परी तो काही नित्याचा नाही, उत्सुकता राहिली मनात. मग तिसरे दिवसाची नवाई, उरल्या वासनेची भरपाई. करून देती महाराज साई, कैसिया उपायी अवलोका. गंधाक्षतादि पुष्पां समेत, घंटा नीरांजन पंचारत. घेऊनी जोग मशिदी येत, पुसू लागत बाबांसी. काय आणावा नैवेद्य आज, आज्ञा करीती महाराज. सांजा ताटभर घेऊन ये मज, आरती पूजन मग करी. ठेवून तेथेच पूजा संभारा, जोग तात्काळ गेले माघारा. परतले सवे घेऊन शिरा, सर्वा पुरा अविलंबे. पुढे झाली दुपारची आरती, आधीच आणिले नैवेद्य भक्ती. ताटे येऊ लागली वरती, बाबा तै वदती निज भक्ता. आहे आजीचा दिवस बरवा, वाटे सांज्याचा प्रसाद व्हावा. आणवा म्हणती सत्वर मागवा, सकळांनी सेवावा यथेष्ट. मग भक्तांनी जाऊन आणली, सांज्याची 2 बगोणी भरली. लखमीचंदासी भूकही लागली, पाठही भरली होती पै. पोटात भूक पाठीस कणकण, तेणे लखमीचंद अस्वस्थ मन. बाबांच्या मुखी तै येई जे वचन, श्रोती अवधान देईजे. भूख लगी है अच्छा हुआ, कमर में दर्द चाहिए दवा. अब सांजे की चली है हवा, करो सवार आरती. जे जे लखमीचंदांचे मनी, ते ते परिस्फुट बाबांचे वचनी. शब्दावीण प्रतिध्वनी, अंतर्ज्ञानी महाराज. असो पूर्ण होता आरती, सांजा मिळाला भोजन वक्ती. पुरली लखमीचंदांची आसक्ती, आनंद चित्ती जाहला. तेथून बाबांवर जडले प्रेम, उदबत्ती नारळ माळेचा नेम. लखमीचंदही लाधले क्षेम, पूजा उपक्रम चालला. जडली एवढी साईंवर भक्ती, जाणारा लाधता शिर्डी प्रती. माळ दक्षिणा कापूर उदबत्ती, तया हाती पाठविती. कोणीही जावो शिर्डी प्रती,
लखमी चंदास लागता माहिती, या 3 वस्तू दक्षिणा समवेती, बाबास पाठविती नेमाने. त्याच खेपेस चावडीचे निशी, समारंभ तो पाहावयासी, जाता बाबास उठली खासी, कासावीसी जाहली. लखमी चंद मनी म्हणत, काय ही खासी त्रास देत, वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाची केवळ वृत्ती, उठली लखमी चंदांचे चित्ती. येता सकाळी मशिदी प्रती, बाबा ही अनुवदती नवल पहा. येता माधवराव तया प्रती, आपण होऊनी बाबा वदती, काल झाला मज खोकला अति, ही काय कृती दृष्टीची. वाटे मज कोणाची तरी, दृष्टची लागली आहे खरी, तेणे हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. कैसे हे बाबांस कळले तरी, सर्वा अंतरी वसती की. मग तो विनवी कर जोडुनी, बहु आनंदलो आपुले दर्शनी. तरी ऐसीच कृपा करोनी, महाराजांनी रक्षावे. आता मजया पायां वाचुनी, देवची नाही आणिक जनी. मन हे रमो आपुले भजनी, आपुलेच चरणी सर्वदा. म्हणे चरणी ठेवितो माथा, निरोप मागतो साई समर्था. आज्ञा असावी आम्हा आता, असेची अनाथा सांभाळा. असावी नित्य कृपादृष्टी, जेणेन होऊ संसारी कष्टी. लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी, सुख संतुष्टी सर्वथा. घेऊनी उदीसाशीर्वाद, पावोनी स्नेहा सहित आनंद. मार्गी गात साई गुणानुवाद, लखमी चंद परतला. ऐसीच आणिक दुसरी चिडी, बांधूनी बाबांनी आणिली शिर्डी. येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी, नवल परवडी परिसाती. चिडी ती एक प्रेमळ बाई, तिची या कथेची परम नवलाई. बऱ्हाणपुरी दृष्टांत होई, महाराज साई पाहिती. कधीही नव्हते प्रत्यक्ष दर्शन, तरी त्या बाईस जाहले स्वप्न. बाबा तियेच्या द्वारी येऊन, खिचडी भोजन मागती. बाई तात्काळ होऊन जागी, पाहितो नाही कोणीही जागी. दृष्टांत कथियेला लागवेगी, समजता लागी तियेने. पती तियेचा तेच शहरी, तेथील टपाल खात्याचा अधिकारी. पुढे अकोल्यास बदलल्यावरी, केली तयारी शिर्डीची. दंपत्य होते मोठे भाविक, जाहले साई दर्शन कामुक. वाटले दृष्टांताचे कौतुक, माया अलौकिक साईंची. पुढे सोयीचा पाहुनी दिन, निघाली दोघे शिर्डी लक्षून. मार्गात गोमती तीर्थ वंदून, शिर्डी लागून पातली. प्रेमे घेऊन बाबांचे दर्शन, करून या भावे पूजन. नित्य बाबांचे चरण सेवून, सुख संपन्न जाहली. ऐसे ते दंपत्य आनंद मने, राहिले शिर्डीत 2 महिने. बाबाही तुष्टले खिचडी भोजने, भावभक्तीने तयांच्या. खिचडी नैवेद्य समर्पणार्थ, दंपत्य आले शिर्डी प्रत. 14 दिन होताही गत, खिचडी अनिवेदित तैशीच. कृतसंकल्प दीर्घसूत्रता, नावडून ती बाईचे चित्ता. 15वे दिवशी माध्यान्ह भरता, खिचडी समवेत पातली. होते तेव्हा पडदे सोडिले, घेऊन समवेत भक्त आपुले. बाबा आधीच भोजनी बैसले, ऐसे समजले बाईस. ऐसे भोजन चालते समयी, पडद्याचे आत कोणी न जाई. परी त्या बाईस जाहली घाई, खाली न राही ती उगली. केवळ खिचडी निवेदनोल्हासा, अकोल्याहून शिर्डीचे प्रवासा. अंगीकारी जी तियेचा धिवसा, राहील कैसा अपूर्ण. कोणाचेही काही न मानिता, पडदा स्वहस्ते सारून वरता. करूनी निज प्रवेश निज सत्ता, कामना पूर्तता साधिली. तेव्हा बाबांनी नवल केले, खिचडी लागी इतुके भुकेले. की तीच आधी मागू सरले, ताटची धरिले 2 हाती. खिचडी पाहून जाहला उल्हास, उचलून या घासावर घास. बाबांनी सुदिले निजमुखास, कौतुक समस्तास वाटले. पाहुनी बाबांची ती आतुरता,
विस्मय दाटला सर्वांचे चित्ता, खिचडीची कथा परिसता, वाटली अलौकिकता साईंची. आता येथून पुढील कथा ऐकता प्रेम दाटेल चित्ता, एक गुजराती ब्राह्मण सेवेकरिता आला अवचिता शिर्डीस. राव बहादूर साठ्यांचे पदरी आरंभी केली जयाने चाकरी, तया शुद्ध सेवाभ्यंतरी लाधली पायरी बाबांची. तीही कथा बहुत गोड, जयासी भक्तिप्रेमाची आवड, कैसे श्रीहरी पुरवी कोड, मनाची होड ते परिसा. मेघा तयाचे नामाभिधान, साईंसवे ऋणानुबंधन, तेणे तो पावला शिर्डी स्थान, कथानुसंधान तत्पर व्हा. साठे खेडा जिल्ह्याचे प्रांत, तेथे हा मेघा भेटला अवचित, ठेविला तयास तैनातीत, शिवालयी नित्य पूजेस. पुढे हे साठे शिर्डीस आले, तेच तयाचे भाग्य उदेले, तेथे महाराज साई जोडले, चित्त जडले तच्चरणी. यात्रेकऱ्यांचा पाहुनी रगडा, झाला तयांचे मनाचा धडा, असावा येथे आपुला वाडा, सोय बिराडा लागेल. मग पुढारी ग्रामस्थ मिळविले, तया जागेचे संपादन केले, जेथे बाबा आरंभी प्रकटले, वाड्याचे ठरविले ते स्थल. या पवित्र जागेचे महिमान, चतुर्थाध्यायीच पूर्ववर्णन, द्विरुक्तीचे नाही प्रयोजन, चालवू निरूपण पुढारा. असो मेघाचे संचित मोठे, लाधले राव बहादूर साठे, तेव्हाच तो लागला परमार्थ वाटे, नेटे पाटे तयांच्या. परिस्थितीस होऊनी वश, पावला होता कर्मभ्रंश, तयास देऊनी गायत्री उपदेश, करविला प्रवेश सन्मार्गी. मेघा साठ्यांचे सेवेस लागला, परस्परांशी आदर वाढला, गुरुच मेघा भावी साठ्याला, लोभही जडला तयांचा. असो एकदा सहज बोलता, निज गुरुचे माहात्म्य वानिता, प्रेम दाटले साठ्यांचे चित्ता, मेघास सादरता पुसती. बाबांस घालावे गंगोदक स्नान, इच्छा ही माझी मनापासून, तदर्थ तुझ शिर्डी लागून, पाठवितो जाण मुख्यत्वे. शिवाय तुझी अनन्य सेवा, पाहुनी वाटे माझिया जीवा, सद्गुरूचा तुझ संगम घडावा, पायी जडावा तव भाव. सार्थक होईल तव देहाचे, परम कल्याण या जन्माचे, जा जा काया मने वाचे, लागे सद्गुरूचे पायांस. मेघा पुसे तयांची जात, वस्तुतः साठ्यांसही ती अज्ञात, म्हणती कोणी अविंधही वदत, बैसती मशिदीत म्हणवुनी. अविंध हा शब्द कानी पडता, जाहली मेघामनी दुश्चित्तता, नाही नीच यवना परता, काय गुरुता तयाची. नाही म्हणता साठे क्षोभती, होय म्हणता पावेल दुर्गती, काय करावे चाले ना मती, चिंतावरती तो पडला. इकडे आड तिकडे विहीर, दोलायमान मनी अस्थिर, परी साठ्यांचा आग्रह फार, केला निर्धार दर्शनाचा. पुढे मेघा शिर्डीस आला, मशिदीचे अंगणी पातला, पायरी जो चढू लागला, बाबांनी लीला आरंभिली. उग्र स्वरूप धारण केले, पाषाण हाती घेऊन वदले, खबरदार पायरीवर पाऊल ठेविले, यवने वसविले हे स्थान. तू तो ब्राह्मण उंच वर्ण, मी तो नीचाचा नीच यवन, होईल विटाळ तुझ लागून, जाई परतोन माघारा. ते कातावलेपणाचे रूप, तुझे प्रळय रुद्राचे स्वरूप, पाहणारास होत थरकाप, चळी कापत तव मेघा. परिहा राग केवळ वरवर, अंतरी दयेचा वाहे पूर, मेघा थक्क विस्मय निर्भर, कैसे मदंतर कळले या. कोठे खेडा जिल्हा दूर, कोठे लांब अहमदनगर, माझे विकल्पाकृष्ट अंतर, आविष्करण हे त्याचे. बाबा जो जो मारू धावत, तो तो मेघाचे धैर्य खचत, पाऊल एक एक मागेच पडत, जावया न धजत पुढारा. तैसाच काही दिवस राहिला, बाबांचा रागरंग पाहिला, शक्य ती सेवा करीत गेला, परी न पटला दृढ विश्वास. पुढे मग तो घरासी गेला, ज्वरार्थ झाला अंथरुणी खिळीला, तेथे बाबांचा ध्यास लागला,
परतोनी आला शिर्डीस. तो जो आला तोच रमला, साई पायी भाव जडला. साईंचा अनन्य भक्त जाहला, साईच त्याजला एक देव. मेघा आधीच शंकर भक्त, होता साईपदी अनुरक्त. शंकरची भावी साईनाथ, तोच उमानाथ तयाचा. करी मेघा अहर्निश, साई शंकर नाम घोष. बुद्धी तदाकार अशेष, चित्त किल्मिष विरहित. झाला साईंचा अनन्य भक्त, साईंस प्रत्यक्ष शंकर भावित. शंकर शंकर मुखे गर्जत, अन्य दैवत मानीन. साईच त्याचे देवतार्चन, साईच त्याचा गिरिजारमण. येच दृष्टीचा ठाव घालून, नित्य प्रसन्न मन मेघा. शंकरास बेलाची आवड, शिर्डीत नाही बेलाचे झाड. मेघा तदर्थ कोस दीड, जाऊन निज चाड पुरवी तसे. दीड कोसाचा काय पाड, बेला लागी लंघिता पहाड. परी पूजेचे पुरविता कोड, फेडिता होड मनाची. लांब लांबून बेल आणावा, पूजा संभार पूर्ण मिळवावा. ग्रामदेवांचा अनुक्रम घ्यावा, सर्वांस वहावा यथाविधी. मग त्याच पावली जावे मशिदी, प्रेमे वंदावी बाबांची गादी. करुनिया पाद संवाहनादी, पादतीर्थ आधी सेवितो. मेघाची आणिक कथा, आनंद होईल श्रवण करिता. ग्रामदेवांविषयी आदरता, दिसेल व्यापकता साईंची. मेघा शिर्डीस असेपर्यंत, दुपारची आरती करीतो नित. परी आधी ग्रामदेव समस्त, पूजूनी मशिदीत जातसे. ऐसा तयाचा नित्यक्रम, एके दिसी चुकला हा अनुक्रम. खंडोबाच्या पूजेचा अतिक्रम, घडला परिश्रम करिताही. पूजा कराया केला यत्न, द्वार न उघडे करिता प्रयत्न. म्हणून ती पूजा तैसीच वगळून, आला तो घेऊन आरती. तेव्हा बाबा वदती तयाला, पूजेत त्वा आजला खंड पाडिला. पूजा पावल्या सर्व देवाला, एक राहिला पूजेविण. जाती करून ये मग येथे, मेघावदे दार बंद होते. उघडू जाता उघडे नाते, वगळणे पूजेते भाग आले. बाबा वदती जातू पाहे, दार आता उघडे आहे. मेघा तात्काळ जाय लवला हे, अनुभवला हे बोलाचा. खंडेरायाची पूजा केली, मेघाची ही मळमळ गेली. पुढे बाबांनी करू दिधली, पूजा आपुली मेघाला. मग गंध पुष्पादी अष्टोपचार, पूजा समर्पी अतिसादर. यथाशक्ती दक्षिणाहार, फलभारही अर्पितसे. एकदा मकर संक्रांती दिनी, गोदावरीचे आणूनी पाणी. बाबांस अभ्यंग चंदन चर्चुनी, घालावे स्नान मनी आले. आज्ञे लागी पिच्छा पुरविता, इच्छेस येईल ते करजा म्हणता. मेघा घागर घेऊनी तत्वता, पाण्याकरिता निघाला. आला न उदयाचली जो तरणी, मेघा निघे रिक्त कलश पाणी. निरातपत्र अनवाणी, आणू पाणी गोमतीसी. जाता येता 8 कोस, लागेल मार्ग क्रमावयास. पडतील कष्ट आणि सायास, स्वप्नीही तयास येईन. ही तो मेघास नाही चिंता, निघाला तो अनुज्ञा मिळता. असता निश्चयाची दृढता, कार्योल्हासता सवेच. गंगोदके साईस स्नान, घालावे ऐसे होता मन. कैचे सायास कैचा क्षीण, एक प्रमाण दृढ श्रद्धा. असो ऐसे ते पाणी आणिले, ताम्र गंगालयी रिचविले. स्नानार्थ उठावे आग्रह चालले, परी न मानिले बाबांनी. माध्यान्हीची आरती झाली, मंडळी घरोघर निघोनी गेली. झाली स्नानाची तयारी सकळी, दुपार भरली मेघावदे. पाहुनी मेघा अत्याग्रही, मग तो साई लीला विग्रही. कर मेघाचा निज कराही, धरुनी पाही संबोधी. नको रे मज गंगा स्नान, ऐसा कैसा तू नादान. किमर्थ मज फकीरा कारण, गंगा जीवन मज काय. परी मेघा ते काही न ऐके, शंकरा समजो बाबांस लेखे. गंगा स्नानाने शंकर हरिखे, हे एकच ठाऊके तयाते. म्हणे बाबा आजीचा दिन, मकर संक्रांतीचा सण. गंगोदके शंकर स्नपन,
करिता सुप्रसन्न तो होई. मग पाहुनी तयाचे प्रेम आणि तयाचा आढळ नेम, म्हणती पुरवी तुझाची काम शुद्धांतर्याम मेघाचे. ऐसे म्हणून मग ते उठले, स्नानार्थ मांडिल्या पाटावर बसले. मस्तक मेघा पुढे ओढवले, म्हणती इवलेसे जळ घाली. सकळ गात्री शिरप्रधान, करी तयावरी लव जळ सिंचन. ते पूर्ण स्नान केलिया समान, हे तरी मान रे इतुके. बरे म्हणून कलश उचलिला, श्री ओतता प्रेमा जो दाटला. हर गंगे म्हणून तो रिचविला, सबंध ओतिला अंगावर. मेघास अत्यंत आनंद झाला, माझा शंकर सचैल न्हाणीला. घडा रिता जै खाली ठेविला, पाहू लागला नवल तो. सर्वांगी जरी ओतले उदक, शिरची तेवढे ओले एक. इतर अवयव सुके ठाक, वस्त्रीही टाकन जलाचा. मेघा चाहला गलिताभिमान, निकटवर्ती विस्मयापन्न. ऐसे भक्तांचे लाड आपण, पुरवीत संपूर्ण श्री साई. तुझ्या मनी घालावे स्नान, जा घाल तुझ्या इच्छे समान. त्यातही माझ्या अंतरीची खूण, सहज जाण लाधसील. हेच साई भक्तीचे वर्म, व्हावा मात्र सुदैवे समागम. मग तया काही न दुर्गम, सर्वची सुगम क्रमे क्रमे. बसता उठता वार्ता करिता, सकाळा दुपारा फेरिया फिरता. भक्त श्रद्धा स्थैर्य धरिता, इप्सितार्था संपादी. परी ऐसी काही खूण, प्रत्यक्ष व्यवहारी पटवून. क्रमानुसार गोडी लावून, परमार्था कलन तो करवी. ऐसीच मेघाची आणिक कथा, सुखावतील श्रोते परिसता. भक्त प्रेम साईंचे पाहता, आनंद चित्ता होईल. बाबांची एक मोठी छबी, होती नानांनी जी दिधली नवी. तीही मेघा वाड्यात ठेवी, पूजेस लावी भक्तीने. मशिदीत प्रत्यक्ष मूर्ती, वाड्यात प्रतिमा पूर्ण प्रतिकृती. दोन्ही स्थळी पूजा आरती, अहोरात्री चालली. ऐसी सेवा होता होता, सहज 12 मास लोटता. मेघा पहाटे जागृत असता, देखिले दृष्टांता तयाने. असता मेघा शेजे प्रती, जरी निमीलित नेत्रपाती. अंतरी असता पूर्ण जागृती, पाहे स्पष्टाकृती बाबांची. बाबा ही जाणून तयाची जागृती, अक्षता टाकून बिछाण्यावरती. मेघा त्रिशूल काढी रे म्हणती, गुप्त होती तेथेच. हे बाबांचे शब्द परिसता, डोळे उघडले अति उल्हासता. पाहुनी बाबांची अंतर्धानता, बहुविस्मयता मेघास. मेघातम पाही चोहोकडे, तांदूळ शेजेवर जिकडे तिकडे. वाड्याची पूर्ववत बंद कवाडे, पडले ते कोडे तयास. मशिदीस जाऊन तत्काळी, बाबांचे दर्शन घेते वेळी. मेघाने त्रिशूळ कथा कथिली, आज्ञा मागितली त्रिशूळाची. दृष्टांत साध्यंत मेघाने कथिला, बाबा वदती दृष्टांत कसला. शब्द नाही का माझा परिसिला, काढ म्हणितला त्रिशूळ तो. दृष्टांत म्हणून माझे बोल, जाता काय कराया तोल. बोल माझे अर्थ सखोल, नाही फोल अक्षरही. मेघा म्हणे आपण जागविले, ऐसेच आरंभी मजही वाटले. परी दार नव्हते एकही खुले, म्हणून मानिले ते तैसे. तयास बाबांचे ऐका उत्तर, माझिया प्रवेशा नलगे दार. नाही मज आकार ना विस्तार, वसे निरंतर सर्वत्र. टाकूनिया मजवरी भार, मीनला जो मज साचार. तयाचे सर्व शरीर व्यापार, मी सूत्रधार चालवी. असो पुढे नवलविंदान, त्रिशूळाचे प्रयोजन. श्रोता परिसिजे सावधान, येईल अनुसंधान प्रत्यया. येरीकडे मेघा जो परतला, त्रिशूळ काढावया आरंभ केला. वाडियात छबी निकट भिंतीला, त्रिशूळ रेखाटिला रक्तवर्ण. दुसरेच दिवशी मशिदीत, आला पुण्याहून रामदास भक्त. प्रेमे बाबांस नमस्कारित, लिंग अर्पित शंकराचे. इतक्यात मेघाही तेथे आला, बाबांसी साष्टांग प्रणाम केला. बाबा म्हणती हा शंकर आला, सांभाळी याजला तू आता. ऐसे होता लिंग प्राप्त, त्रिशूळ दृष्टांता पाठी अवचित.
मेघा तटस्थ लिंगची देखत प्रेमे सद्गदित जाहला आणिक पाहाया लिंगाचा अनुभव काका साहेब दीक्षितांचा अपूर्व श्रोता सादर परिसिजे सर्व जडेल भरवसा साईपदी येरीकडे जो लिंग घेऊनी निघे मेघा मशिदीतुनी दीक्षित वाड्यात स्नान सारुनी नामस्मरणी निमग्न धूतवस्त्रे अंग पुसून शिळेवरी उभे राहून टुवाल डोईवर घेऊन करीत स्मरण साईंचे नित्यनेमा अनुसरून शिरोभाग आच्छादून करीत असता नामस्मरण लिंगदर्शन जाहले चालले असता नामस्मरण आजचिका व्हावे लिंगदर्शन ऐसे जो दीक्षित विस्मयापन्न मेघा सुप्रसन्न सन्मुख म्हणे मेघा पहा काका लिंग बाबांनी दिधले विलोका काका पावले सविस्मय हरिखा लिंग विशेखा देखुनी रूपरेखा आकार लक्षणी आले ध्यानी जे पूर्वक्षणी तेच ते लिंग पाहूनी तत्क्षणी दीक्षित मनी सुखावले असो पुढे मेघाचे हातून त्रिशूळ लेखन होऊनी पूर्ण छबी सन्निध लिंग स्थापन साईंनी करवून घेतले मेघास आवडे शंकर पूजन करून शंकरलिंग प्रदान केले तद्भक्तीचे दृढीकरण नवलविंदान साईंचे ऐसी काय एक कथा सांगेन ऐशा अपरिमिता परी होईल ग्रंथ विस्तरता म्हणून श्रोता क्षमा कीजे तथापि तुम्ही श्रवणोत्सुक म्हणून कथीन आणिक एक पुढील अध्यायी साईंचे कौतुक याहून अलौकिक दिसेल होऊन हेमाड साईंसी शरण करवी साई चरित्र श्रवण होईल तेणे भवभय हरण दुरित निवारण सकळांचे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते दृष्टांत कथनम नाम 28तमोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज